सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिकेची पहिली निवडणूक होत असताना आज शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं शिवसेनेच्या मातोश्री कार्यालयावर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने, पुंडलिक भाऊ जाधव, महादेव गौड, शहराध्यक्ष भाऊसा आवळे यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. महाराष्ट्र राज्यामध्ये 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय. याच अनुषंगानं महायुतीच्या वतीनं इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक लढवण्यात येणार आहे. आज पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसंच आज सकाळपासूनच शिवसेनेच्या मातोश्री कार्यालयात उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीला सुमारे 100हून अधिक उमेदवारांनी हजेरी लावली होती आणि आपल्या प्रभागामध्ये आपलं काम कसं आहे, शिवसेना वाढीसाठी किती काम केलंय, या मुलाखतीमध्ये हे प्रत्येक उमेदवारानं सांगितलं. यावेळी मातोश्री कार्यालयात इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती. शिवसेना म्हणून भविष्यात शिंदे गट मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जो उमेदवार सक्षम असेल त्यालाच उमेदवारी दिली जाईल. अशाच उमेदवारांची आज मुलाखत घेण्यात आली. शिवसेना पक्षावर ज्यांनी प्रेम केलंय त्याच कट्टर शिवसैनिकांना तिकीट दिलं जाईल असं आश्वासन जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय. यावेळी जिल्हाप्रमुख रवींद्र माने, पुंडलिक भाऊ जाधव, महादेव गौड, शहराध्यक्ष भाऊसा आवळे आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.